मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटबुक स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटबुक स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. स्वाध्याय 12.3 याच्यातला पहिला प्रश्न आहे. आद्याने प्रत्येकी 48 फुलांचे 15 हार केले, नेहाने तितक्याच फुलांचे 12 हार केले, तर तिने प्रत्येक हारात किती फुले गुंफली हे आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. अगोदर आद्या, मग आद्याने काय केलं होतं, आद्याने किती, प्रत्येक फुलात 48 असे किती हार केले, 15. मग एकूण फुले किती झाली बघूया. बघा, एकूण फुले काढायचे आपल्याला. मग एकूण फुले 48 गुणुले 15, 48 आणि 15 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग किती येणार, 720 येणार. किती येणार, 720. आता नेहानं काय केलं बघा, नेहानं तितक्याच फुलांच्या 12 हार केले, तर प्रत्येक याच्यात किती हार टाकले, याचा अर्थ काय करावा लागेल आता, 720 भागिले किती, 12. मग 12 72, याने याला भागलं आणि 12 शून्य शून्य, म्हणजे किती फुलं लागली, 60. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 8 जणांच्या रेल्वे तिकिटासाठी ₹992 द्यावे लागतात. त्याच प्रवासांची 14 तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम लागेल, असा प्रश्न आहे. बघा, 8 साठी किती लागतात, 992. मग 14 साठी किती, x. यांचा काय करता येईल आपल्याला, तिरकस गुणाकार करता येईल. काय करता येईल, तिरकस गुणाकार करायचा यांचा असा. म्हणजेच 8 गुणुले x बरोबर 992 गुणुले 14. इथं x ची किंमत आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. मग x बरोबर 992 गुणुले 14 भागिले 8. 8 1 8, 8 1 8. आता बघा, इथं 8 1 8, 8 न भाग दिलाय, इथं किती राहिला, 1. 19 झाले. 8 1 8, 8 2 किती झाले, 16. 19 मधून 16 गेले, किती राहिले, 3. 32 झाले. 8 चौक 32, 124 गुणुले 14. म्हणून x ची किंमत म्हणजेच रक्कम, x म्हणजे काय आहे, ती रक्कम आहे, 124 गुणुले 14. एकशे 24 गुणुले 14 करायचा. 124 गुणुले 14 किती येईल बघा, 14 चौक किती झाले, 56. 56 चे किती आले, 6. 4 आले 5, 14 दुने 28, 28 आणि 5 किती झाले, 33. 4 आले 3, 14 1 14 आणि 3 किती झाले, 17. म्हणजे 1736. कुठं आहे बघा पर्याय, 1736, पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर 1736 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, श्रीधरने दरमहा 245 रुपये प्रमाणे 36 हप्त्यात पैसे देऊन एक धुलाई यंत्र खरेदी केलं. त्यानं 36 हप्त्यांच्या ऐवजी 30 हप्त्यातच धुलाई यंत्राची किंमत चुकती केली, म्हणजे दुकानदाराला काय केली, दिली.
तर त्याला किती रुपयांचा हप्ता द्यावा लागला, असा आपला काय आहे प्रश्न आहे. मग आपल्याला काय करायचंय बघा, एकूण हप्ता द्यावाचा आहे ना, मग आपण असं म्हणू हप्ता हप्ता एकूण रक्कम भागिले त्याला किती दिले होते भरलेला हप्ता, भरलेला हप्ता. बघा आता लक्ष द्या, एकूण रक्कम किती, दरमहा किती होते 245 गुणुले किती हप्ते सांगितलेले होते 36 भागिले किती हप्ता भरलेला आहे त्यानं 30 हप्त्यातच ही रक्कम काय केली त्यानं पूर्ण केलेली आहे. मग आता बघा इथे किती आहे 30, कोणाच्या पाड्यात आहेत 30 च्या पाड्यात, कोणत्या पाड्यात 36 आणि 30 आहेत का, 6 च्या पाड्यात आहेत का, आहेत. मग 6 पंचे 30 आणि 6 36. मग आता बरोबर किती आले 245 गुणुले 6 भागिले किती 5. आता काय करा 5 न भागता येतंय का 245 ला, येतं. 5 एक 5, 5 चौक 20, किती राहिले 4, 5 9 45 म्हणजे 29 294. कुठल्या पर्यायात आहे 294, 1 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला असं हे गणित सोडवता येतं. म्हणजे 245 गुणिले 36 करायच्या ऐवजी काय करायचं, ज्या संख्येनं भाग देईन अंशाला आणि छेदाला भागायचं. कळलं, असं केलं तर काय होणार, यांचा गुणाकार केला तर संख्या मोठी होऊन जाते आणि नंतर भागत बसावं लागतं. बघा प्रश्न, एका खोक्यात 6 सफरचंद, याप्रमाणे काही सफरचंद 72 खोक्यात भरली. जर ही सफरचंद एका खोक्यात 8 याप्रमाणे भरली तर भरण्यासाठी किती खोके लागतील. बघा मग इथं खोके बरोबर किती एकूण सफरचंद, अगोदर आपल्याला काय करावं लागेल एकूण सफरचंद बघावं लागतील किती आहेत. भागिले भागिले एका खोक्यातील सफरचंद, एका खोक्यातील सफरचंद बरोबर. बघा एकूण सफरचंद 6 सफरचंद याप्रमाणे 72 खोके आहेत. म्हणजे 6 गुणिले किती 72 भागिले एका खोक्यामध्ये किती टाकायचे ठरले 8 सफरचंद टाकायचे ठरलेले आहेत. मग आता भाग जातोय का कोणी, 8 च्या पाड्यात 72 आहेत. मग 8 एक 8, 8 9 72. मग राहिलं कोण बघा 6 गुणिले 9. आता 6 गुणिले 9 यांचा गुणाकार करायचा. 6 9 किती झालं 54. म्हणजे किती खोके लागतील त्याला 54 खोके लागतील. म्हणजे कुठला पर्याय झाला बघा 4 नंबरचा पर्याय. ते या प्रश्नाचं काय आहे उत्तर. कळलं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही याच्या ऐवजी 6 गुणिले 72 केलं आणि त्याला 8 न भागलं तरी पण चालतं. आणि डायरेक्ट 8 न 72 ला गुणलं नंतर त्या दोघांचा गुणाकार केला तरी पण चालतं. म्हणजे उत्तर काय येतं बरोबरच येतं. बघा प्रश्न क्रमांक 5. एका सहलीसाठी प्रत्येकी 800 रुपये याप्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. सहलीसाठी एकूण रक्कम 36,000 खर्च झाले. उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली, असा काय आहे प्रश्न आहे.
मग आता काय करायचंय, एकूण रक्कम आपल्याला अगोदर काय करावी लागेल, काढावी लागेल. किती रक्कम तयार झालेली आहे बघा. मग लिहिताना काय, एकूण वर्गणी बघा. एकूण वर्गणी प्रत्येकी किती काढले होते, 800 गुणुले किती 50, यांचा गुणाकार करायचा आहे. हे शून्यानं गुणलं किती आलं, 0, 3 शून्य आणि 5 8 40, म्हणजे वर्गणी गोळा किती झाली, 40,000 रुपये. आता खर्च किती झाला बघा, खर्च झाला होता 36,000 रुपये. आता जी रक्कम शिल्लक राहिली होती सहलीमधली, ती शिल्लक रक्कम बघूया आपण. शिल्लक रक्कम म्हणजे यांची काय करायची, वजाबाकी करायची. 40 मधून 36 गेले, किती राहिले, 4,000 रुपये शिल्लक रक्कम राहिली. आता ही 4,000 रक्कम जी आहे ही काय करायची आहे, 50 जणांमध्ये आपल्याला वाटून घ्यायची आहे. मग इथं बघा, प्रत्येकी किती रक्कम आली, किती रक्कम होती, 4,000 भागिले किती 50. मग हा शून्य कॅन्सल झाला, कोण राहिलं, 400 भागिले किती 5. 5च्या पाड्यात किती आहे, 40 आहेत, 5 8 40 आणि 5 0 0. म्हणजेच प्रत्येकी किती रुपये रक्कम वाटायला आली त्यांच्या, 80. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता, चौथा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 6, एका वर्गातील 52 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 रुपये याप्रमाणे वर्गणी गोळा केली. जमलेल्या रकमेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना रुपये 60 किमतीचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले. तर किती विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला, असा प्रश्न आहे. मग आता एकूण वर्गणी किती झाली ती शोधू आपण. एकूण वर्गणी 52 गुणुले 30 यांचा गुणाकार 0, 3 दुने 6, 3 5 15, म्हणजे वर्गणी गोळा झाली 1,560 रुपये. कळलं. आता पुढं काय म्हटलंय, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य 60 रुपये किमतीचं काय केलं, यांनी खरेदी केलं. मग बघा, शैक्षणिक साहित्य किंमत किती होती, 60 रुपये. आता तर किती विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, म्हणजे हे किती विद्यार्थ्यांना काय करता येईल, वाटता येईल. याच्यासाठी आपण इथं विद्यार्थी संख्या, एकूण वर्गणी 1,560 भागिले 60, हा शून्य कॅन्सल झाला, 156 भागिले 6. आता 6च्या पाड्यात काय 15 नाहीत, मग 6 दुने 12, हातचे आले 3 आणि 6 36, म्हणजे 26 विद्यार्थ्यांना याचा काय होईल, फायदा होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. सातवा प्रश्न आहे, एका किराणा दुकानदाराने 35 किलोग्रॅम तांदूळ असणाऱ्या 50 पोती खरेदी केली. त्यातील तांदळाच्या प्रत्येकी 10 किलोग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार केल्या. तर एकूण किती पिशव्या तयार केल्या, बघा प्रश्न काय आहे, एकूण किती पिशव्या तयार केल्या. आता आपल्याला काय लिहिता येईल, सूत्र लिहून दाखवतो कसं. एकूण पिशव्या बरोबर तांदूळ गुणुले पोती भागिले प्रत्येकाचे वजन. इथं तांदूळ म्हणजे काय, तांदूळाचे वजन प्रत्येकी, एका पोत्याचं वजन, एका
पोत्याचे वजन गुणुले एकूण पोती भागिले प्रत्येकाचे वजन. आता बघा एका पोत्याचं वजन किती आहे 35, एकूण पोती किती येतं 50 भागिले प्रत्येक पोत्याचं वजन किती आहे 10. आता काय करायचं, जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करू, जे होणार नाही ते ठेवून देऊ. हे बघा 10 न याला भागलं 10 5 50, मग राहिलं कोण 35 गुणुले 5, 5 5 25, 4 2, 5 3 15, 2 17, 175. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. बघा प्रश्न 8, 3.5 डझन चिकूची किंमत 210 रुपये आहे, तर 2.25 डझन चिकूची किंमत किती. आता आपण अगोदर काय करूया बघा, एक डझन म्हणजे किती वस्तू झाल्या 12. एक डझन म्हणजे 12 वस्तू. आता 3.5 डझन म्हणजे 3.5 डझन बरोबर 12 गुणुले किती 3.5, यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. यांचा गुणाकार किती आला बरं बघा, त्यांनी आता काय केलंय 3.5 डझन चिकूची किंमतच दिलेली आहे आपल्याला. मग 3.5 डझन चिकूची किंमत किती झाली 210 रुपये, हे 3.5 डझन चिकूची. आता ही झाली किंमत, मग 3.5 डझन म्हणजे किती, 3.5 डझन चिकू म्हणजे किती, म्हणजे 3.5 गुणुले 12. आता 3.5 ला काय करायचंय 12 ला गुणायचंय, मग 12 ला गुणल्यानंतर किती उत्तर येईल बघा, 12 पंचे किती झाले 60, 6 12 त्रिक किती 36, 36 आणि 6 किती झाले 42, दशांश चिन्ह 1 म्हणजे किती झाले 42.0, म्हणजे 3.5 डझन म्हणजे किती चिक्कू झाले 42 चिक्कू झाले. आता या 42 चिक्कूंची किंमत किती आहे, या 42 चिक्कूंची किंमत किती 210 रुपये आहे. आता 2.25 डझन बघा, आता ही नंतर घेतो मी, हे झालं 3.5 डझनची किंमत चिक्कू झाले 42. आता 2.25 डझन, 2.25 डझन म्हणजे किती 2 डझन बघा, 1 डझन म्हणजे किती झाले 12 प्लस अर्धा डझन म्हणजे किती झाले 6. आता त्याच्यातला पाऊण डझन म्हणजे किती झाले 3, मग 2.25 डझन म्हणजे किती 6 आणि 3 9, 12 आणि 8 20 आणि 1 21, म्हणजे 21 चिक्कू झाले. आता 45 चिक्कूंची किंमत किती 210 रुपये, मग 45 चिक्कू बरोबर 210 रुपये, तर 42 चिक्कू किती आहेत 42, मग 21 चिक्कू बरोबर किती x, यांचा त्रिकल गुणाकार करा, 42 गुणुले x बरोबर 210 गुणुले 21, म्हणून x बरोबर किती 210 गुणुले 21 भागिले किती 42, 21 × 21, 21 दुने 42 बरोबर बघा 210 भागिले किती 2, मग या 210 ला 2 ने भागलं, उत्तर किती आलं 2 1 2 0, चाला 1 2 5 10, म्हणजे x बरोबर म्हणजे चिक्कूची किंमत, x म्हणजे काय चिक्कूची किंमत 105 रुपये. 2.25 डझन चिक्कूची किंमत किती सापडली आपल्याला 105 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे याचा पर्याय क्रमांक कोणता पहिला, हे या प्रश्नाचं उत्तर. बघा प्रश्न दिलाय कंसात 85 गुणिले 21 भागिले प्रश्न चिन्ह बरोबर 119.
मग 85 गुणुले 21 भागिले प्रश्नचिन्ह आहे म्हणजे त्याला आपण x म्हणू, बरोबर किती 119. याचाच अर्थ गणित असं होईल तुमचं तयार, 85 गुणुले 21 भागिले x बरोबर किती 119. आता काय करायचंय, यांचा तिरकस म्हणजे ह्याला तिकडं नेऊन ह्याला इकडं आणू. 85 गुणुले 21 भागिले 119 बरोबर किती x. मग आता कोणाच्या पाड्यात 85 आहेत तर कोणाच्या पाड्यात 119 आहे. कुणी भाग जाईल, 17 ला जाईल, 17च्या पाड्यात आहे का बघा. 17 7 119 आणि 17 5 85. मग आता बघा x बरोबर 5 गुणुले 21 भागिले किती 7. आता 7 ने 21 ला भाग जातो, 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणून x बरोबर 5 गुणुले 3. आता 5 3 किती झाले 15 म्हणून x बरोबर 15. याचा अर्थ या चौकटीत प्रश्नचिन्ह जो आहे त्याच्या ऐवजी काय प्रश्न येणार, उत्तर काय येणार तिथं 15 येणार. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.